दरम्यान नोटीस बजावल्यानंतरही राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज पुन्हा अहिल्यानगरमधील घारेगावमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलंय। फणा काढणाऱ्या हिरव्या सापांना ठेचायचं असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांवर निशाणा साधलाय। तर दुसरीकडे लव जिहाद विषयी सुद्धा त्यांनी वादग्रस्त विधान करत हिंदू महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सर्व आरोपी जिहादीच सापडतात असं विधान केल्यानं पुन्हा एकदा आता वादाला तोंड फुटलंय। यांनी नोटीस बजावल्यानंतरही संग्राम जगताप यांचे वादग्रस्त विधान सुरूच आहेत। जाती जास्त आहे आणि या लोकांना त्याचं काय घेणं देणं नाही, कुठल्याही जातीचा हे बघत असतात। साप आला गेला, घरातून बाहेर येतो जातो, हे सगळं बघत असतात। आणि हे लोक ठेचतात कोणत्या सापाला, जो यांच्यावरती फणा काढन त्याला ठेचून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो। आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हे साप हे फणा काढायला लागलेले, घरापर्यंत यायला लागलेले। म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे। 100 केसेसचं जर उदाहरण घेतलं तर 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे। आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहेत, दुसरा कोणीच माणूस तुम्हाला आढळू शकत नाही। जे कोण अहिल्यानगरचे आमदार आहेत त्यांनी जी काही भूमिका मांडली त्याचं उत्तर अजितदादांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळं त्या भूमिकेशी पक्षच सहमत नाही असं स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे। संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आज हिंदू जनाक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये संग्राम जगताप यांनी भाषण केलं, मात्र पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यामुळे आजच्या आंदोलनात संग्राम जगताप यांनी वादग्रस्त वक्तव्य बोलणं टाळलं। विशेष म्हणजे हिंदू जनाक्रोश आंदोलनामध्ये संग्राम जगताप यांच्या डोक्यावरून भगवी टोपी गायब असल्याचंही दिसून आलं। त्यांनी भगवी टोपी न घालताच भाषण केल्याने आंदोलकांमध्ये एकच चर्चा रंगली। ऑफिसचे प्रश्न आहे त्यामुळे झाले, ऑफिसचे प्रश्न झाले, माझे बोलू आम्ही झाले, आमचं बोलणं झालं। 2 मिनिटं भैया, एक प्रश्न नाही एकच प्रश्न आहे भैया, दादांना उत्तर कधी देणार आहात नोटीस? भैया नोटीस मिळाली का काय उत्तर मिळाली का आणि कधीपर्यंत अपेक्षित आहे? चर्चा आहे फक्त। भैया अजित दादांच्या नोटीसला कधी उत्तर? दरम्यान संग्राम जगताप यांची रोज नवी वादग्रस्त विधानं समोर येत आहेत। दरम्यान संग्राम जगताप यांनी कालही काय वादग्रस्त विधान केलं होतं पाहूयात। पण चांगल्या पद्धतीने जिथं जिथं काही घटना घडल पहिले प्रत्युत्तर देऊ आणि मग मोर्चा काढू, ही तुम्ही काळजी करू नका। जिथं जिथं काही घडल तिथं प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जाईल आणि नंतर मोर्चा काढायचं काम करू। आणि आपल्यातलेही 4-2 हात बसले काय फरक नाही पडत, आहे काय अडचण आहे कोणाला काही चालू असतं, वरचे सांगा काय अडचण आहे का आपल्याला, ते तयारी त्यांची पण। दरम्यान तेढ निर्माण होईल अशी विधानं करू नये अशी कान उघडणी करत पक्षाने संग्राम जगताप यांना नोटीसही पाठवली आहे, पाहूया। पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये, याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं। तशा पद्धतीनं नोटीस काढलेली। शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला, सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही। म्हणून दरम्यान संग्राम जगताप यांना पक्षाने नोटीस पाठवलेली असली तरी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे, ऐका। नुसती नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे। हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही। यानंतर पुढची बातमी पाहूया। संजय राऊतांनी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे। पुणे एकेकाळी विद्येचं माहेरघर होतं, मात्र आज अजितदादांमुळे आणि भाजपमुळे पुणे गुंडांचं माहेरघर झालंय अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे। तसेच कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली असल्याचंही राऊत म्हणालेत।
पुण्यात जी गुंडगिरी सुरू आहे त्यावर पुणे पोलीस आयुक्त काय करत आहेत असा थेट सवालही राऊतांनी उपस्थित केला. दरम्यान नाशिकच्या पोलिसांकडून त्यांनी प्रेरणा घ्यावी असा सल्लाही राऊतांनी दिला आहे. असे आदेश त्यांना नाही बघा, पुणे हा एकेकाळी विद्येचं माहेरघर होतं, सांस्कृतिक शहर होतं. आज पुणे हे अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजपमधल्या काही घटकांमुळे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे. कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली. पोलीस आयुक्त काय करताय? तिकडले पोलीस आयुक्त जे कोणी आहेत त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नाशिक शहरात जे काय घडामोडी सुरू आहेत त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं जबाबदारी आहे. पुण्यामधले एक मंत्री केंद्रात आहेत आणि ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे ही गंभीर बाब आहे. पुण्यामध्ये सुद्धा ठाण्या इतकीच जबरदस्त गुंडगिरी सुरू आहे. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रकांत पाटलांकडून आपल्यावर मकोका लावण्याची तयारी सुरू आहे. समीर पाटील या संदर्भातली तयारी करतोय असा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय. पोलिसांकडून आपल्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. केवळ आदेश येण्याची वाट पाहिली जाते असा दावा देखील धंगेकरांनी केलाय. मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे. आणि मी नंतर मी म्हणलो की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मौका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या. तर मला काय हरकत नाही. मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना. समीर पाटील बोलला की दंगे करून मौका करा. आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागली, हा तर लय पुढचा आहे, हा तर गुन्हेगार मोकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मौका करा. मग मी अजून माहिती घेतली की माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची याची तयारी चालू झाली. मग माझ्या अजून पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत. त्यांनी म्हटले दंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्यावर दाखल करायचे. पुढची बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यामध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे. ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नांना अनुसरून हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. हा मोर्चा गडकरी रंगायतनपासून ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात येईल. वाढती वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, कचऱ्याची समस्या आणि भ्रष्टाचार या प्रमुख मुद्द्यांवर हा मोर्चा केंद्रित असेल. ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन देखील आयोजकांनी केलं आहे. या मोर्चासाठी दोन्ही पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे. ठाण्यामध्ये आज शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेचा धडक मोर्चा ठाणे महापालिका मुख्यालयावर निघणार आहे. आपण जर पाहिलं तर सध्या जय्यत तयारी सुरू आहे. ठाण्यातील या गडकरी रंगायतांपासून हा मोर्चा निघणार असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जी आहे ती जय्यत तयारी सुरू असलेली पाहायला मिळते. दुसरीकडे आपण पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कुठेतरी ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात जे आहे हा मोर्चा असणार आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेतून एका अधिकारी या मोर्चा संदर्भातले ताजे अपडेट जाणून घेऊयात. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात थेट माहिती देत आहेत. अजित, सध्या मोर्चाची तिथली काय अपडेट आहे? श्रेयस, 3 वाजताचा वेळ दिला होता मोर्चेचा आणि मोर्चेकरता हळूहळू जे मोर्चेकरी आहेत ते सगळे जमायला सुरुवात झालेली आहे. गडकरी रंगायतन च्या बाहेरचा हा भाग आहे. या भागामध्ये कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. काही क्षणातच हा जो मोर्चा आहे तो याच गडकरी रंगायत. आपण पाहतोय मनसे आणि शिवसेना उबाठा यांचा हा मोर्चा ठाण्यामध्ये काढला जातोय. गडकरी रंगायतन इथून हा मोर्चा महापालिकेवर धडकणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी केली जाते. 3 वाजताची वेळ होती. आता कार्यकर्ते इथे जमायला लागलेले आहेत. मोठी पोस्टरबाजी आणि मोठी जय्यत तयारी देखील दोन्ही पक्षाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. मनसे आणि ठाकरेंची सेना एकत्र येत आहे, त्यामुळं या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह देखील पाहण्यासारखाच असणार. मनसे शिवसेना, ठाकरेंची शिवसेना ही एकत्र आल्यामुळं आता इथं मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते देखील जमल्याचं दिसतंय.
ठाण्यातील विविध समस्या आहेत. वाहतूक कोंडीची समस्या, कचऱ्याची समस्या किंवा रस्त्यांवरील खड्ड्याची समस्या, या विविध समस्यांच्या अनुसरून हा मोर्चा काढला जातोय आणि गडकरी रंगायतन इथून हा मोर्चा निघणार आणि ठाणे महापालिकेवर हा मोर्चा धडकणार आहे. मोठी तयारी देखील दोन्ही पक्षाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय या फलकांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं चित्र देखील पाहायला मिळतंय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे पुन्हा जाऊयात. अजित, तिथले काय ताजे अपडेट्स? मोर्चाला थोड्या वेळा सुरुवात होईल. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील, मनसे असतील, या सर्व पक्षाचे पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात झेंडे असतील, मफलर आहे, त्यानंतर हातामध्ये जे फलक घ्यायचे ते असे धडक मोर्चाचे फलक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्रितपणे एका फोटोवरती आहेत. खरं तर हे दोघं एकत्र आल्यानंतर वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमाला एकत्र आलेले आहेत किंवा मराठी माणसाच्या मुद्द्यावरती मुंबईला एकत्र आलेले आहेत. पण राज्यातला पहिला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला मोर्चा जर कुठे होत असेल तर तो ठाण्यामध्ये होतोय आणि त्याची तयारी आहे ही आपल्याला पाहायला मिळते. काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत. कशा रीतीनं मोर्चा असेल आणि काय नेमकं आपलं म्हणणं असेल? ही तर महाराष्ट्र नवीन ठाकरे बंधूंची आता तर युती आहे. अजूनदा ही महाराष्ट्र सक्रिय राजकारणात म्हणजे सक्रिय महाराष्ट्र, सुजल महाराष्ट्र घडवण्यासाठी ठाकरे ब्रँड हा काय हा येत्या निवडणुकीत सर्व महाराष्ट्राला काय भारतातील सर्वांना हा समजणार आहे. आणि जे दिल्लीचे जी दडपशाही चालू आहे महाराष्ट्रावर ती फक्त मोडीच करण्यासाठी ठाकरे. कसा मोर्चा असेल, कुठून कुठे काढला जाणार आहे आणि साधारणपणे काय मागण्या असतील आपल्या? मागण्या? हा मोर्चा सन्माननीय उद्धव साहेब आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि अविनाश जाधव विचार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज काढण्यात आलेला आहे. तुम्ही पाहत असाल, आज तुम्ही देखील नेतृत्व करत असता, ज्या अनेक माणसांमध्ये तुम्ही बघत असता की आज सर्व सरकार यांचं असून आणि तुम्ही बघता की जे पण जी लोकांच्या ज्या सामान्य समस्या आहेत की रस्ते आले, खड्डे झाले, हे पण तुम्ही जर वेळेवर करत नसाल, फक्त लोकांनी कर द्यायचा, आपण फक्त टॅक्स भरायचा, त्या टॅक्स भरून पण जर लोकांना काही सुविधा उपलब्ध होतात तर आपण करणार काय? त्यासाठी हा मोर्चा आज आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत की मराठी माणसा कुठे थांबलेला नाही आणि हा सतत माणसाने झटत राहणार. आणखीन काही दादा, मोर्चा काढला जातोय, मोर्चामध्ये काय मुद्दे असतील, कशा रीतीने आपण ह्या मोर्चामध्ये सामील होणार? शासनाने आतापर्यंत जनतेची केलेली फसवणूक, महापालिकांमध्ये केलेला भ्रष्टाचार, राज्य शासनातला भ्रष्टाचार, या सर्व चव्हाट्यावर आणण्याची आता वेळ आली आहे. आता वेळं बनवून जनतेला किती बनवणार आणि किती खाणार याला काही लिमिट राहिलेलं नाही आहे. या सरकारचा जो भ्रष्टाचार हा टोकाला पोहोचला आहे. आज तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक महानगरपालिकेची मुदत संपून 3-4 निवडणुकीच्या तोंडावरती हा मोर्चा काढला जातोय. निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही आहेत, परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा या लोकांनी जी बजबजपुरी करून ठेवली आहे ती कुठेतरी जनतेसमोर आणली पाहिजे, त्याचा हा उद्देश आहे. पुढची बातमी पाहूयात. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे. राज ठाकरेंची ही भूमिका असली तरीही निर्णय नाही असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. काँग्रेस राज्यातला महत्त्वाचा घटक असल्यानं राज ठाकरेंना असं वाटत असावं असा दावा राऊतांनी केला. राऊतांच्या या वक्तव्यानं राज ठाकरे मवियात जाणार का या चर्चा सुरू झाल्या. मवियात आणखी एका पक्षाची एंट्री होणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. त्याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे. जसं शिवसेनेचं आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे. आता राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे का असा माझा सवाल आहे. ज्या पद्धतीनं सन्माननीय राज ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्ववादाची भूमिका मांडतात, भोंग्याविरोधात राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे अशा पद्धतीची आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? मला संजय राऊत यांना आणखी एक सवाल विचारायचा आहे.
ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची भूमिका सातत्यानं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते करतायत, सातत्यानं राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आणि काँग्रेससोबत राज ठाकरे जातील असं आम्हाला वाटत नाही. काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते, कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत. स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते, त्यांना हीन लेखते, हे देखील काही लोक अभ्यास करतील ना. मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं, तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता, तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात. पण ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल. या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर. आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो इश्यू आहे हा आमचा हायकमांड निर्णय घेईल. सोबत घेण्याची काँग्रेसची सुद्धा इच्छा आहे, राज ठाकरे सुद्धा सोबत घेण्याची इच्छा आहे. मला असं वाटतं सगळे मिळून एकत्र लढलो तर ह्या भ्रष्टाचारी लोकांना, गद्दार लोकांना आपल्याला काढता येईल. कारण आताच्या घडीला सगळ्यांना एकत्र येणं महत्वाचं आहे.